गुड मॉर्निंग. नेहा अँड अभि डेली ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि अभि निघालेला आहे. 6:30 वाजलेत, लेट झालाय त्यामुळे थोडी धावपळ करत आहे. हेल्मेट ठेवू, हेल्मेट घेऊ, रेनकोट घेऊ, धावपळ धावपळ चाललेली आहे ना अभि. सगळी धावपळ झाली. पाऊस नाहीये, पाऊस उघडलाय है ना अभि, पाऊस नाहीये. लेट झालाय त्यामुळे निघालाय. बाय. तर अभि गेलाय कामाला आणि मी माझी घरातली कामं आवरते. तर अजून फ्रेश नाही झालीये. मग आता सगळी कामं बिमं आटवून मस्तपैकी फ्रेश होणार, मस्त देवपूजा करेन. तर आता मशीन लावलेली आहे, भांडी घासून घेते, पाणी भरून झालेलं आहे आणि सगळं झाली आहेत कामं. आणि आता अभि येईलच थोड्या वेळामध्ये. आणि काल व्हिडिओ अपलोड केलाय, तो बघत होती. तर आता आला की मग नाश्ता करू. A few moments later. बस आताच बोलले आणि हा आला पण शिकवून. दमलेला दिसतोय. झोप आली अभि. अभि अभि झोप आली का तुला अभि? बिचारा सकाळी सकाळी उठून शिकवायला जातो आणि येतो है ना अभि. गाणी ऐकतोय तो, म्हणून तो काय रिप्लाय देत नाहीये आपल्याला. बघायचंय तुम्हाला. अभि इयरफोन लावलायस, गाणी ऐकण्याचा कार्यक्रम चाललेला आहे. स्मार्ट वाटतं रे एकदम. काय काय घेऊ मी एका हातामध्ये. रेवांशचा फोन आलाय आणि अभि गप्पा मारतोय रेवांश बरोबर. काला रेवांश काय झालं तुला? गंध हो लगेच. हो हो. अरे बापरे, अरे बापरे. डुगु डुगु कर, डुगु 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 डुगु. डुल्लू बाय डुल्लू, डुल्लू बाय डुल्लू, डुल्लू बाय डुल्लू कर. डुल्लू बाय डुल्लू कर. हसतो. रेवांश लाडावतोय तो, लाडावतोय. विठ्ठल विठ्ठल कर. चल जाऊ दे, विठ्ठल विठ्ठल कर. आ. डोंबिवलीला पाऊस आहे काय? किती दिवस सुट्टी खाल्ली? चौथा दिवस. मम्मीला सतवलंस की नाही? किती? लय. मम्मीने धुतलं काय तुला? कोण? अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. अरे बापरे, अरे बापरे. छोटा भाऊ मोठ्या भावाला मारतोय. बाप रे बाप, अरे बाप. हे डोळा सांभाळ. अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे, अरे बापरे. तर हे बघा, आम्ही दोघी बहिणी आहोत आणि रोज आमचे कॉल चाललेले असतात. तुम्ही पण कमेंट बॉक्स मध्ये सांगा की आपण असेच गॉसिपिंग करतात का. आम्ही पण असेच गॉसिपिंग करत असतो, बहिणी बहिणी. होय की नाही छाया? सकाळ दुपार आणि रात्र. हा दाखव डोंबिवलीचा पाऊस. वादळ आणि पाऊस चाललाय डोंबिवलीला. हे बघा, इकडे वादळ आणि पाऊस चाललाय. की नाही? नाही. चल बाय कर, बाय.
लाईट नाही आहे. अच्छा, आवडत नाही तुला. घरी घरी सगळे आहेत. 2-4 दिवस झाले. मिस्टर पण तिचे घरीच आहे, मुलगा पण घरी. डिप्रेशन. नवरा पण घरीच आहे आणि मुलगा पण घरीच आहे आणि छोट बाळ पण आहे. सगळेच. आणि याने लय त्रास दिलाय तिला, बिचारीला डिप्रेशन आलंय. आता मी देवपूजा केलेली आहे. मी आता नाश्ता बनवतो. झोपला आहे तर आता आपण नाश्ता बनवू. बघा, देवपूजा झालेली आहे, घरातली कामं पण झालेली आहेत. आता नाश्ता बनवते. मी माझं जरा मंगळसूत्र वाढवलंय तर क्राईम पेट्रोल बघते पाठीमागे. भेटूया थोड्या वेळानंतर. नाश्त्याला बनवला आहे उपमा आणि ताडबीड घेऊन बसलीये, पण हा काय उठायचं नाव घेत नाहीये. अभि चल चल. जेव्हा गरम गरम खायचा विचार करतो ना, तेव्हा आपले नवरे आहेत ना नेहमी थंड करूनच खातात. त्यांना काय आवडतं थंड खायला काय माहिती नाही. तर बघा, अजूनपर्यंत आलेला नाहीये तो. 1 hour later. तर आता आम्ही झालो आहोत रेडी आणि 1-2 कामं आहेत ती आम्ही करायला चाललेलो आहोत. तर हा टी शर्ट मी घातलेला, मला काढायला लावला आणि याने स्वतः घातलाय. हा खूप खोटे माझा टी शर्ट मीच घालणार. आणि हा याची वस्तू देत नाही. स्वतःची वस्तू स्वतः घालायची असते, दुसऱ्यांना नाही द्यायची. बायकांना देत नाहीत पुरुष नवरे. हे रामू अंकल आहेत. हे खूप जुने आहेत इकडचे. सर्वे जे काय आहे इकडचे रोडवरचे ते सगळे काम. हा, त्यांना भेटायला आलो. हे युनियनचे लीडर आहेत. हे खूप वर्ष झाले हे काम करतायत. ह्यांनी सगळ्यांची कामं करून दिलेली आहेत. हेच सगळे फॉर्म बिमचं बघतात. तर आता आम्ही त्यांना भेटायला आलेलो आहे. खूप जुने आहेत, म्हणजे बाबा आई बाबांना खूप चांगल्या प्रकारे ओळखतात ते. तर आता आम्ही त्यांना भेटलोय. आता आम्ही आलेलो आहोत सांताक्रूजच्या घरी. त्यांना आम्ही भेटलो. त्यांनी डॉक्युमेंट सांगितले आहे, ते डॉक्युमेंट घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे. आणि हा बघा, रील्स करतो, इंस्टाग्रामवर असतो. हे पूजाताई गप्पा मारतात, चहा बनवतात. तर अमाया आमचा ऑटिझम आहे. अमायाला तुम्ही नेहमी बघत असाल आणि थोडं कन्फ्यूज असाल की तो असा कसा बोलतो, तो असा कसा वागतो, आम्ही त्याच्याशी असं का बोलतो. तर त्याला ऑटिझम आहे, पण तो खूप हुशार आहे. आम्ही 3 वर्षापूर्वी काश्मीरला गेलेलो. तर काश्मीरला आम्ही जे एन्जॉय केलं त्याच्या अजून लक्षात आहे. त्याला आता पण जायचं आहे काश्मीरला. तर त्याने लिस्ट बनवलेली. हे बघा, सगळं त्याने लिहिलेलं आहे. हीटर पाहिजे कोण होतं हॉटेलमध्ये, काश्मीरमध्ये, बॅग, आईस्क्रीम, व्हाईट एक्सप्रेस, आईस व्हाईट म्हणजे बर्फात खेळलेलो ना तो. परत आम्ही तिरुपतीला गेलेलो तर चेन्नई एक्सप्रेस. तो थोडा कन्फ्यूज झाला. ट्रेन चेन्नई एक्सप्रेस आणि सगळ्यांची नावं. हो, चेन्नई एक्सप्रेसने गेलेलो ना आम्ही साऊथला. तर ते मिक्सअप झाला त्याचं. आणि ही बघा, बॅग पण भरून ठेवलेली आणि तो पण रेडी होऊन झोपलेला आहे. मग कुठे मारतो? नाही मारतो ग, बाबू आहे तो माझा. नाही मारतो. आदू गुड बॉय. आदू गुड बॉय आहे. आदू गुड बॉय आहे माझा. पुषप. हो, बॉडी बन गई. कोण? हा, तिच्याकडे बॉल आहे ना. सृष्टीला आणि आजूला मारामारी करतायत. मग मारा, फक्त पडू नको. परत ट्राय कर. परत ट्राय कर. सृष्टी पकडतो बॉल. हा, पकडतो बॉल सृष्टी. व्हेरी गुड. व्हेरी गुड. योगा पोज. व्हेरी गुड. मस्त. काय खाल्लं नाही ना?
नाही तर वर येईल सगळं. हात वरच्या साईडला, खाली नाही. हा, वरून खाली घे, वरून घे, खाली मागे घे. हा, मागे घे. हा, आता स्ट्रेच होणार. हा, परफेक्ट. पाम फुल टच कर आणि लेग टच कर. हा, परफेक्ट. परफेक्ट करतो रे आदू. अबे गेला. बोल. ब्लॉग चालू आहे. ब्लॉग चालू आहे. डान्स चालू व्हायचा. हो, ऍप्स मारतोय. हो पुषप. हो, एक नंबर. शाळेला सुट्टी आहे, काय बोलायचंय तुला? कसं वाटतंय? आधी काय विचारते काकी ते सांग. अरे मी काय बोलते ते. कसं वाटतंय? पाऊस बिऊस मजा येते घरी? भाईंदरला? आजीला त्रास पाऊस पडतोय का भाईंदरला? आमच्याकडे तर नाही पडत, ऊन पडलंय आता. मग पाणी भरून घे. तुमच्याकडे पाणी नाहीत ना? पडतोय का पाऊस? अरे हा रे, इकडे नाही पडत आहे. इकडं अजिबात नाही सकाळपासून. इकडे जरा पण नाही पडत आहे. हा हा, मजा आहे तुमची. हा, मग काय, दिवसभर शाळेत जायचं नाही, पूजाताई मजा जेवतायत. करायची. नाश्ता टाइम आहे. नाश्ता करायला भेटला नाही त्यांना म्हणून ते नाश्ता करतायत. पप्पाचा फोन आलेला की नाही? आलेला बघ. हा चाय लवर आहे. हा परत एकदा चाय पितोय. ही तिसरी चाय आहे त्याची. आता हा चाय पितोय, आम्ही चाय पिऊन आता निघू थोड्या वेळात. हाय गाईस. सू कर ना. रोनाल्डो कसा करतो? हे रोनाल्डो कसा करतो? कर ना. सू. आधी कर ना तू. हे कशाला रडवते सृष्टी? सॉरी बोलचाल त्याला. हा, हा, काय आलं बाबू? हा, मग तू दाखव ना त्याला, दाखव ना. तो करतोय ना. तो तिला येत नाही ना म्हणून तो घरी चाललेलो खारला, तर अभिला मध्येच हे टी शर्ट दिसले 200 रुपयाला, त्यामुळे तो इकडे आलाय बघायला. आता चॉईस करतोय कोणते कोणते. हे बघा, हे कलर आहेत. ग्रे पण चांगला वाटतो. ते दोन सेम नाही होणार? हा, तो खालचा हा. बरोबर तर आहे. एवढंच तर पाहिजे. बरं इकडे इकडे बघ. टी शर्ट घेऊन झालेत, आता ट्रॅक पॅन्ट बघतोय. कलेक्शन सांताक्रूज स्टेशनच्या बाजूलाच आहे. हे बघा, 200 रुपयाला आहेत. फिक्स रेट आहे, कमी नाही करत आहेत. तर आत्ताच आलो सांताक्रूज वरून कारला. तर आता कपडे आणल्यात, बघतो घालून जरा कसं वाटतात आहे. आणि जेवून घेऊ, जेवण बनवायला आता ना, तर जेवून घेऊ. चला भेटू. नवीन कपडे घेतली म्हटल्यावर ट्राय तर केलंच पाहिजे ना. आणि अभि गेलेला असं टी शर्ट बघायला की चांगले आहेत का. 200 रुपये लिहिलेलं होतं, तर त्याने 3 टी शर्ट घेतले. शॉपिंगचा काय प्लॅन नव्हता. त्यानंतर मग त्याला ट्रॅक पॅन्ट्स आवडल्या. 550ला एक ट्रॅक पॅन्ट आहे, तर त्याने 2 ट्रॅक पॅन्ट घेतल्या आणि 3 टी शर्ट घेतले. तो आता घालतोय तो, आणि मी तुम्हाला दाखवते तो घालून कसा दिसतोय.
तर आम्ही रेडी झालेला आहे. हे बघा पूर्ण शॉपिंग केली तर लगेच वापरलं पाहिजेच. वापरला नाही घालून बघायचं. हा, घालून Fitting बघितलं. बघा बघायची नाही, काय असेल. हा, घालून नाही घालणार आहे. असं Shop. वाटतं ना, पण बरं वाटतं, चांगलं वाटतंय. लूजच पाहिजे, जास्त टाईट पण चांगलं नाही वाटत. तुम्ही सांगा कसा वाटतोय. आता सेकंड लुक, सेकंड टी शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट दाखवतोय. इकडे बघ, हे ट्रॅक पॅन्ट आणि हे टी शर्ट. येस, बघा. हा टी-शर्ट आहे. हा टी शर्ट आहे. तो फार्मा मस्त आहे. हम्म. हा बरोबर आहे. आज आहे राईस, मूग मटकीचा रस्सा, आमटी, भजी कालची, एक कालची भजी आहे, कालची भाकर आहे, भाकरी, वांग्याची भाजी, भाजी. पापड. मी वांग्याची भाजी नाही खाणार आहे. मी खाणार आहे भाकरी मी खाईन, भाजी मी खाईन, पापड मी खाईन, राईस मी खाईन. तू काय खाणार? वांग्याची. वांग्याची भाजीत खाणार फक्त. चला. या जेवायला. तुम्ही पण जेवून घ्या. नमस्कार मित्रांनो, तर आता झाली आहे संध्याकाळ. माझा एक क्लायंट होता पण मी कॅन्सल केला. आम्ही बाहेर गेलेलो कामाने जरा, तर पाऊस एकदम जोरात आला ना, असा हालत खराब झाली. समोरचा काय दिसतच नव्हतं. तर चालवत माहीमला होतो. माहीमवरनं मग चालवत बाईक हळू चालवत आणली. पूर्ण अंधार झालेला. आता कसं झालंय मोबाईल म्हणून तसा झालेला.